5-6 महिन्यांपूर्वी एका कॅम्पबद्दल समजलं. मी लगेच गुगल मावशीला आणि काही सिनियर्सना विचारलं. ऐकून इंटरेस्टिंग वाटलं. म्हटलं बघूया तर फॉर्म भरून. फॉर्म भरल्यावर कळलं की देशभरातून 700पेक्षा जास्त मेडिकल स्टुडंट्सनी फॉर्म भरलाय आणि त्यातून फक्त 300 सिलेक्ट होणार आहेत. काही दिवसांनी मेल आला की दामले तुम्ही सिलेक्ट झालात. त्या मेलमध्ये पहिल्यांदा कॅम्पचं नाव नीट वाचलं. कॅम्पचं नाव होतं सेवांकुर भारत 1 वीक फॉर नेशन. ट्रेन सुरू झाली आणि जाम भारी वाटायला लागलं. माझ्यासारखे 300पेक्षा जास्त मेडिकल स्टुडंट्स आणि सेवांकुरची टीम पूर्णपणे अननोन लोकांबरोबर आता पुढे 7 दिवस हरिद्वार आणि चिल. दोन 2017 पासून वर्षातून एकदा हा कॅम्प देशात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाला. माझं हे 2रं वर्ष आहे. कॅम्प अनेक असतात, पण हा कॅम्प खूप युनिक आहे. सेवांकुरची टीम भारतातून वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमधून मुलं निवडते आणि 1 आठवडा त्यांना आपल्या देशातल्या एखाद्या रिमोट प्लेसला घेऊन जाते. ह्या वर्षीचा 1 वीक कॅम्प हरिद्वारला जातोय. 7 दिवस सर्वांनी एकत्र राहायचं, एकत्र जेवायचं, ऑफकोर्स मजा वगैरे करायचीच, पण मेन म्हणजे सगळ्यांनी मिळून 1 रात्र तिथल्या गावांमध्ये राहायचं. छोटे छोटे ग्रुप्स करून तिथल्या लोकांच्या घरात ते जसे राहतात तसं राहायचं. ते जे जेवतात ते जेवायचं आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या. मग त्यांच्याच गावांमध्ये मेडिकल कॅम्प करायचा. मागच्या वर्षी मी पण असाच होतो, या मुलांसारखा नौखा. तेव्हा फार आश्चर्य वाटलेलं की एवढ्या लोकांची व्यवस्था, जेवण, प्रवास इतकं सगळं कसं मॅनेज करत असतील. या सगळ्याची थोडी थोडी उत्तरं मला यावर्षी मिळतील बहुतेक, कारण यावेळी मला अचानक प्रमोशन मिळालंय. मला मॅनेजमेंट टीममध्ये घेतलंय. गेले 6 महिने आम्ही सगळे आपापला अभ्यास सांभाळून या कॅम्पची तयारी करतो. मुलांचे गट पाडण्यापासून त्या गटांना नावं देण्यापर्यंत, प्रवासाचं बुकिंग ते प्रवासाचं प्लॅनिंग. 7 दिवसात मुलांनी कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या, त्याला लागणारं साहित्य, मेडिकल कॅम्पची किट्स, औषधं, स्टेशनरी, बॅनर्स, मुलांच्या याद्या, 300 लोकांनी काय जेवायचं, कुठे जेवायचं, कधी जेवायचं, या सगळ्याचं एकदम मिनिट टू मिनिट प्लॅनिंग. बटाटा वड्यापासून बडीशेपपर्यंत हे सगळं प्लॅनिंग सॉलिड शिस्तीत चालतं. आधी हे फार सोपं वाटलेलं, पण आता खूप भीती वाटते. जबाबदारीनुसार टोप्यांचे कलर्स दिलेत. माझ्याकडे तर खास रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कॅम्पमध्ये येणाऱ्या सर्व खास पाहुण्यांची व्यवस्था. प्रणाम मम्मी, हम सब पहुंच गए. धर्मावाला नाम का गांव है, आपको पता है यहाँ पर बहुत बड़ा अस्पताल खुला है. हम सब वहीं पर रहेंगे. अरे कुछ चिंता मत करा हो, यहाँ सब घर जैसा ही है. अब इतना लड़ झगड़ कर आपने मुझे यहाँ भेजा है, इसके लिए बड़ा वाला थैंक यू. आज रवि भुसारी सर के हाथों कैंप का ओपनिंग है. नमस्कार करता हूँ. सामान्य जन के लिए डॉक्टर देव ही होता है, भगवान होता है. यानी भगवान को देखने वाले भी इस भूमि में, इस भारतवर्ष में है. ऐसी हमारी भारत भूमि है. इसलिए कहते हैं मेरा भारत महान. क्या कहते हैं? ये 7 दिन देश के नाम. जय श्री राम. मम्मी, आज मैं बहुत खुश हूँ. पिछले कुछ दिनों से थोड़ा कंफ्यूज लग रहा था, अब थोड़ा थोड़ा क्लियर हो रहा है. पता नहीं क्यों, पर आज ना बहुत मोटिवेटेड फील हो रहा है. हम जिस अस्पताल में रह रहे हैं ना, उसके फाउंडर्स का आज हमने इंटरव्यू सुना. डॉक्टर अनुज सिंघल और डॉक्टर तारा सिंघल हमारे जैसे ही एक छोटे से गांव से निकलकर ये दोनों समाज कल्याण के लिए निकल पड़े थे. एक 10 बाय 10 की डिस्पेंसरी से शुरुआत की थी. इन्होंने एक एक करके 1-2 नहीं, इस हिली रीजन में 14 अस्पताल खोले हैं, जहां पर एक डिस्पेंसरी खोलना भी बहुत मुश्किल है. ऐसी जगह पर इन्होंने इतने सारे अस्पताल खोलकर एक इम्पॉसिबल चीज करके दिखाई है. अस्पताल ऐसा
जहाँ कोई भी अमीर गरीब कोई भी आकर सेवा ले सके। सब सेवाएं बाकी अस्पताल से आधे से भी कम दाम में, देश की ऐसी जगह पर जाकर इतना बड़ा काम करना। मम्मी आई एम स्पीचलेस। यही तो मैं पहले से चाहती थी। शहरों से अच्छा गाँव में जाकर लोगों का इलाज करूं। पहले ये सोचकर डर लगता था, अब ना मुझ में हिम्मत आ गई है। मुझे मेरे रोल मॉडल्स मिल गए हैं। जेवण काय, झोप काय, इकडे सगळं रुटीनच चेंज झालंय. गाद्या टाकून एकत्र झोपतोय, कधी नव्हे ते पहाटे उठून योगासनं करतोय, स्वतःचे कपडे स्वतः धुतोय, स्वतःचं ताट स्वतः धुवून ठेवतोय. च्या मारी 20 मार्कांचं ते सोडून दिलेलं नागरिकशास्त्र किती महत्वाचं होतं हे आज कळत आहे. एकापेक्षा एक सरस लोकांची बौद्धिक सेशन्स ऐकून डोक्याला मुंग्या आल्या. घर, कॉलेज, अभ्यास, मित्र, सोशल मीडिया याच्या पलीकडचं एक जग दिसतंय. खूप क्लिअर नाही, पण नेहमीपेक्षा एक खूप वेगळी वाईब येते. इथे आम्हाला रोज भेटायला येणारे लोक म्हणजे तर कमालच आहेत. अमुक माणसानं देशासाठी उभी हयात घालवली वगैरे शब्द ऐकून तर मी कन्फ्युजच झालोय. समोरच्याला आमच्या वायफायचा पासवर्ड देताना मी 10 वेळा विचार करतो, आणि देशासाठी समाजासाठी अख्खं आयुष्य द्यायचं. काल एक जण म्हणाले की डॉक्टर तर थेट देवाचं रूप असतो वगैरे. ऐकल्यावर तर मी बराच वेळ हवेत होतो, पण त्या आजोबांच्या पुढच्या वाक्यानं धाडकन जमिनीवर आलो. ते म्हणाले देव पण मिळवणं एक वेळ सोपं आहे, पण ते निभावणं जास्त अवघड आहे. जमिनीवर याद आमली. उत्तराखंडच्या देवभूमीत आलात म्हणजे तुम्ही काही देव नाही झालात. अजून विद्यार्थी आहात, विद्यार्थी म्हणूनच राहा. मागच्या वर्षी मी फक्त एक साधा विद्यार्थी होतो. यावर्षी अधिकाऱ्यांची व्यवस्था पाहतोय. पहाटे लवकर उठतोय, काटेकोरपणे कुठल्या पाहुण्याला किंवा अधिकाऱ्याला हवं नको ते पाहतोय. थोडी धावपळ होतीये, पण सतत शिकायला मिळते. माझा एक पॅरलल मास्टर क्लासच चालू आहे असं वाटतंय. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, ज्या ठिकाणी आणि ज्या परिस्थितीमध्ये आहात, तिथे सतत देशाचा आणि समाजाचा विचार करणं हे बोलायला सोपं आहे, पण करणं केवढं अवघड असेल. कदाचित एकदा का त्या कामात स्वतःला झोकून दिलं ना, मग काही अवघड राहत नसावं. हा विचार एकदा मिळाला की माझी प्रॅक्टिस न थांबवता मी जिथे असेन तिथे समाजाचा विचार करून माझं काम करतच राहीन. मम्मी, हम लोग रोज यहाँ एक साथ आकर खेलते हैं, बहुत सारा नॉलेज शेयर करते हैं. ये प्रोग्राम ना बड़ा अच्छा डिज़ाइन किया है. हर एक इवेंट और एक्टिविटी के पीछे एक सोच है. वो क्यों करना है, कैसे करना है, सब कुछ अच्छे से सोच कर रखा हुआ है. 1989 में छत्रपति संभाजी नगर में एक अस्पताल शुरू हुआ जो हेडगेवार हॉस्पिटल के नाम से मशहूर है. 7 डॉक्टर्स ने मिलकर ये मिशन शुरू किया था. अब आगे भी तो कोई चाहिए जिसे ये बात समझ आए कि शरीर की बीमारी का इलाज तो हो जाएगा, लेकिन समाज का इलाज भी तो जरूरी है. आज आम्ही उत्तराखंडमधल्या काही रिमोट गावांमध्ये जातोय. माझ्या कोकणा एवढंच उत्तराखंड पण खूप सुंदर आहे. नजर जाईल तिथपर्यंत सगळं स्वच्छ दिसतंय. माझ्या गावसारख्याच इथे पण आंब्याच्या कैक बागा आहेत. उंच उंच डोंगरांमधून आडवळणाच्या छोट्याशा रस्त्यांमधून ही गावं अफाट दिसतात. यातल्याच एका गावात आम्ही कॅम्प करणार आहोत. 16 जणांचा एक असं आम्हाला 18 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं गेलंय. मी माधव सिंग भंडारी गटामध्ये. इतक्या आत असलेल्या गावातून लोक एज्युकेशन, मेडिकल आणि इतर गोष्टींसाठी इतक्या दूरवर जातात. ठरवलं तर तेही शहरात जाऊन राहूच शकतात, पण याच लोकांनी गावांमध्ये मुळं घट्ट रोवून ठेवली आहेत. आणि म्हणूनच आपला देश समृद्ध आहे असं म्हणता येईल. मम्मी, यहाँ के लोग बहुत खूबसूरत हैं. जैसे हम छुट्टियों में नाना नानी के यहाँ जाते हैं,
बिल्कुल वैसा है, कुछ भी झिझक नहीं है, मानो सदियों से पहचान है हमारी। एकदम खुले मन से अपनाया इन्होंने हमें। हमने गांव का चक्कर भी लगाया। यहाँ लोगों की बहुत तकलीफें हैं, पर अस्पताल इतना दूर है कि लोग अपनी सेहत को, अपनी बीमारियों को नजरअंदाज कर देते हैं, बच्चे बूढ़े सभी लोग। कल बहुत बड़ा दिन है मम्मी, आजू बाजू के गांव से लोग आएंगे। मेरा नाम मौसी संदेशा शुक्ला है, मैं मुंबई से आई हूँ और मैं डॉक्टर निकाला था डॉक्टर के पास से, तो दवाई नहीं दी डॉक्टर ने। हाँ, रिखाड़ में मेडिकल कैंप लगेगा, तो आप लोग आइए वहाँ पर। किसी को कोई भी तकलीफ हो, इन बच्चों को लेकर आइए, इनको कीड़े मारने की दवा दी जाए। महिलाएं जरूर आइएगा, ठीक है? क्योंकि हेमोग्लोबिन आपको पता होगा, उसका चेकअप होगा एक सर्वे के लिए। अभी तो सिर्फ 2 दिन के लिए आई हूँ, लेकिन अब लग रहा है कि पूरी जिंदगी इन्हीं पहाड़ों में रहकर काम करूँ। सकाळपासून लोकांची रांग लागली। लांबून डोंगरांमधून लोक चालत इथे पोहोचतायत। उसमें बाहर रजिस्ट्रेशन होगा, यहाँ पे जांच होगी, जो भी एडवाइस मिलेगा वो लेकर पेशेंट डिस्पेंसिंग टेबल पे जाएगा। प्रत्येक जण समाधानी दिसतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आमच्याबद्दल एक विश्वास आहे। जर असा विश्वास मी प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर आयुष्यभर पाहू शकलो ना, तर मी हे काम कधीच थांबवणार नाही। सकाळपासून माझ्या समोर येणारा प्रत्येक माणूस इतक्या विश्वासानं बोलतोय की जणू काही मी त्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर असा चुटकीसरशी उपाय देणार आहे। आणि त्या विश्वासामागचं कारण म्हणजे माझ्या अंगातला हा पांढरा कोट। या पांढऱ्या कोटाची जादू खूप कमाल आहे। या पांढऱ्या कोटानंच आज आम्हाला देवपण आलंय। या लोकांना तपासताना हात थरथरत होते माझे। माझ्या प्रत्येक शब्दावर ठरेल की हा माणूस आज आनंदात घरी जाईल की चिंतेत। औषध तर कोऱ्या कागदावर पेनाच्या 4 रेघोट्यांनी पण देता येऊ शकतं, पण आज सेवांकुरमुळे हे कळलं की पेशंटला आधी एक माणूस म्हणून समजून घ्यायला हवं। आज मी खूप खुश आहे की मी सेवांकुरच्या या भल्या मोठ्या कामाचा एक छोटासा भाग झालोय। पुन्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा परत येईन इकडे नक्की। त्या गावाचा निरोप घेताना तिथल्या लोकांनी आमचे आभार मानले, पण खरं सांगू का, आम्हीच त्यांना थँक्स म्हटलं पाहिजे। आमच्यासारख्या परक्या लोकांना त्यांनी त्यांच्या जगात सहज वावरू दिलं। मम्मी, आज मैं इसलिए खुश हूँ क्योंकि जो काम मैं गांव आकर करना चाहती थी ना, वो आज मैंने हकीकत में किया है। हमने मेडिकल कैंप तो किया ही, लेकिन जाते वक्त गांव की सफाई भी की। जाते वक्त ऐसा लग रहा था कुछ बड़ा करने जा रही हूँ, लेकिन अब समझ में आ रहा है दूसरों के लिए कुछ करने में ना कुछ छोटा या बड़ा नहीं होता। अपना काम पूरी ईमानदारी से करो और उसका कभी घमंड मत करो। निघताना आमची पावलं जड झाली होती। निस्वार्थी भावनेने आम्हाला आपलंसं केलेली निर्मळ मनाची माणसं आम्हाला भेटली होती। शहरापासून लांब या डोंगरांमध्ये आम्ही पूर्ण श्वास घेऊ शकत होतो। एक वेगळी संस्कृती जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाली। त्यांच्याशी गप्पा मारल्यावर कळालं की त्यांच्याही आयुष्यात अडचणी होत्या, पण ते प्रॉब्लेम्स त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते। ते स्वतः आनंदी होते, म्हणूनच आम्हालाही त्यांनी भरभरून आनंद दिला। कमीत कमी गरजा ठेवून माणूस आनंदी राहू शकतो हे मी इथे शिकलो। आज माघारी आल्यावर प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी चालू होतं। या 2 दिवसांनी आम्हाला खूप काही दिलं होतं, शिकवलं होतं। आणि त्यात भर पडली एका गुड न्यूजची। आजच आमच्यातल्या काही मुलांचा फायनल इयर MBBSचा रिझल्ट लागला।
हॉलमध्ये सगळे जमा झाले होते. प्रवासाची मरगळ एका झटक्यात निघून गेली. पुढे उभ्या असलेल्या त्या 11-12 जणांनी स्वतःचं नाव सांगताना जेव्हा अभिमानानं नावाआधी डॉक्टर असं म्हटलं ना, तेव्हा क्या बात है, जाम भारी वाटलं. एका मुमेंटला मला तर वाटलं की आपण सुद्धा पुढे जाऊन जोरात सांगावं की मी डॉक्टर श्रीहरी दामले. पण मग मनाला समजावलं, पेशन्स दामले, पेशन्स. अजून 3 वर्ष बाकी आहेत, पण येईल, तोही दिवस येईल. सध्या तरी आपण यांच्या आनंदात सहभागी होऊया. डॉक्टर तुपकरी सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1997 पासून खूप छोट्या पातळीवर सेवांकुरचं काम सुरू केलं. मेडिकल स्टुडंट्सला भेटायचं आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या इतकाच कार्यक्रम. पण सरांना त्या गप्पांमधून मुलांना देशप्रेमाचा नुसता डोस द्यायचा नव्हता. सर म्हणतात, सीइंग इज बिलिव्हिंग. ह्यासाठीच मुलांनी त्यांच्या कॉलेज कॅम्पसच्या बाहेर पडून आपला खरा भारत बघायची गरज होती. यातूनच देशाचा विचार करणाऱ्या तरुण डॉक्टरांची एक नवी फळी निर्माण करायची हे स्वप्न तुपकरी सरांनी पाहिलं. इतकी वर्ष सातत्याने काम केल्यावर त्यांनी आता आमच्यावर विश्वास टाकलाय. आता एखाद्या साधारण व्यक्तीप्रमाणे या सगळ्याचा छोटासा भाग म्हणून आमच्यासोबत राहत आहेत. काही चांगलं केलं तर न चुकता शाबासकीची थाप असते आणि कुठे चुकलो, अडखळलो तर पटकन येऊन मदतीचा हात सुद्धा देतात. मी तर अगदी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो त्यांच्याशी गप्पा मारायला. अर्थात हा त्यांचा मोठेपणा आहे. आई एम रियली एक्साइटेड मम्मी. अब ऐसा हो रहा है कि कब घर आऊं और आप लोग को सेवांकुर कैंप की डिटेल स्टोरी सुनाऊं. इन 7 दिनों ने मुझे क्या कुछ नहीं दिया. अच्छे दोस्त, प्यारे लोग, हमारे फील्ड के आइडल्स और बहुत सारी यादें. या कॅम्पमध्ये आणखी एक कळलं, देशासाठी काहीतरी करणं म्हणजे माझा मेडिकलचा अभ्यास किंवा प्रॅक्टिस सोडून गावात निघून जाणं वगैरे असं अजिबात नाही आहे. स्वतःची प्रॅक्टिस करा, उत्तम पैसा मिळवा, यश मिळवा, नाव कमवा. पण मी जिथे कुठे काम करेन तिथे मी माझं काम प्रामाणिकपणे करावं आणि आपल्या ज्ञानाचा, वेळेचा उपयोग आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा करावा. मला देशाची सेवा करायची असं बरेच जण म्हणतात. पण आपला देश म्हणजे नक्की काय, याचं खरं उत्तर हे भूगोलाच्या पुस्तकात नकाशा बघून किंवा गुगल, इंस्टाग्रामवर नाही सापडणार. आपल्या देशाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर घराच्या बाहेर पडावं लागेल, लोकांना भेटावं लागेल, त्यांना समजून घ्यावं लागेल. अजून खूप देश बघायचा बाकी आहे. पण गेल्या 7 दिवसात आपल्या देशाची, इथल्या लोकांची एक छोटीशी झलक मला पाहायला मिळाली. या आठवणी मला आयुष्यभर पुरतील, कारण या 7 दिवसात मी कधीही न पाहिलेला स्वदेश पाहिला. वापस घर आऊंगी तो सब मुझसे पूछेंगे कि मैं क्या लेकर आई, तो मैं उन्हें बताऊंगी कि मैं एक बेहतर इंसान बनकर आई.